नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामायिक क्षेत्राची ई-पीक पाहणी कशा पद्धतीने करायची त्या संदर्भातील सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं तुमचं नाव एक दाखवतं आणि त्याच्यामध्ये जास्त सामायिक खातेदार असल्यानं नाव तिथं दिसत नाही. त्याच्यामुळे तुमचं जे काही नाव दिसत असेल त्याच्यामध्ये यादीमधून घ्या किंवा खातेदाराचं सहखातेदाराचं नाव असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्या गटामध्ये झाला जाईल, तुम्ही व्यवस्थित आलात का ते चेक करून घ्या. इथं गटात आल्याच्या नंतर पुढे तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. इथे संपूर्ण नावं तुम्हाला दाखवली जातील. जे काही ओनर नेम आहे काही एकच आणि जॉईंट ओनरमध्ये खाली सगळी नावं तुम्हाला इथं आलेली आहेत. इथे एक ऑप्शन द्यायला पाहिजे होता की इथं टॅब द्यायला पाहिजे होता. त्या टॅबमधून ज्यांच्या नावानं आपण करणार आहोत ई-पीक पाहणी त्यांचं नाव सिलेक्ट करायला ऑप्शन द्यायला पाहिजे होता, पण दिलेला नाही. कारण की तुम्हाला बाकीच्यांना ई-पीक पाहणीसुद्धा करता येणारच नाही आहे. कारण की एकाच नावाच्या आपण पीक विमासुद्धा भरला आहे. त्याच्यामुळे एकच नाव तुम्हाला इथं दाखवलं जाईल, ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला जे काही ऑप्शन आहेत, नॉन ॲग्रिकल्चरल आहे ती नोच करायचं आहे, वॅकंट वगैरे नोच करायचं आहे आणि हार्वेस्टिंगसुद्धा नोच करायचं आहे सद्यस्थितीला तरी. त्यानंतर मग सिजनलमध्ये जायचं आहे. येसवरती क्लिक करून तुमचे जे काही पिकं असतील ते पिकं तुम्हाला पटपट ॲड करून घ्यायचे. तुमचं एक पीक असेल एक ॲड करून घ्या, 2 असेल 2 करून घ्यायचे, 3 असतील 3 ॲड करून घ्यायचे आहेत. हे पिकं ॲड करून घेतल्याच्यानंतर त्याचे फोटो वगैरे प्रॉपर तुम्हाला ते घ्यायचे आहेत. सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, तुमचं जे काय असेल ते पिकं तुम्हाला फोटो काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ही संपूर्ण पिकाची फोटो काढून घेतल्याच्यानंतर तुमच्या समोर तुम्ही जेवढे पिकं ॲड केलेले आहेत ते ॲड केलेले सर्व पिकं तुम्हाला इथं दाखवले जातील. ते बरोबर आहेत का, ते तिन्ही पिकं आले का चेक करा, क्षेत्र पण आलं का चेक करा आणि सगळं आलं असेल तर प्रॉपरली आलं असेल तर नेक्स्टवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आणि नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एकदा वेगवेगळे पिकाचं प्रत्येक पिकाचा एक टॅब दाखवला जाईल. अशा पद्धतीनं ते तिन्हीमध्ये तेच पीक लागलेलं आहे का, क्षेत्र तेवढंच लागलेलं आहे का चेक करा आणि खाली चेकबॉक्सवरती क्लिक करून सेव्हवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यावर तुमचं अपलोडमध्ये गेली जाईल. अपलोडमध्ये आल्याच्यानंतर तुमचं जे काही मेन ओनर आहे त्यांचंच नाव दाखवलं जाईल. अशा पद्धतीनं तुम्हाला ती ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे. धन्यवाद.